हे काय आहे? सोन्याचं काय माझ्या बोटामध्ये? अंगठी आहे, बरोबर आहे की नाही? ही सोन्याची अंगठी आहे आणि गळ्यात घालतात त्याला काय म्हणतात? लॉकेट, बरोबर आहे? हातात घालतात त्याला काय म्हणतात? ब्रेसलेट, बरोबर आहे? ऐका, बोटात घातलं सोनं किती झाले अंगठी, ते सोनं गळ्यात घातलं की ते झालं लॉकेट, आणि ते हातामध्ये घातलं तर ते झालं ब्रेसलेट, बरोबर आहे? तुमच्या कानामध्ये घातलं सोन्याचं ते त्याला झुमके म्हणतात, बरोबर आहे? अजून थोडं कानाच्या त्याच वर केलं की त्याला महबूबा म्हणतात. महबूबा 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 आहे का नाही? आणि गळ्यात घातलं तर त्याला नेकलेस म्हणा, कोणी एकदाणी म्हणा, कोणी काही चप्पल हार पण आहे, असं काही बरेच आहे ना दागिने. मग मला सांगा, हे अलंकार जरी वेगळे असले, लक्ष देऊ नका बरं का, मी कळलं असं सांगतोय तुम्हाला. हे अलंकार जरी वेगळे असले तर याच्यातलं तत्व काय आहे? सोनंच आहे ना. तुम्ही सोनाराकडे जर गेले आणि म्हटले ही अंगठी मोडायची मला, तर तो काय म्हणतो? ती अंगठी आहे का काय मला घेणं नाही, ते सोनं किती ग्रॅम आहे मला बघू द्या, बरोबर आहे ना? ते सोनं किती ग्राम आहे? तोळा, ग्रॅम, बरोबर आहे? सोनार आपण अलंकार घेऊन गेलो की त्याच्याकडे अलंकाराच्या दृष्टीनं पाहत नाही, त्याच्यातलं सोनं या तत्वाकडे पाहत असतो, बरोबर आहे? मग हे अलंकार जरी वेगळे असले तर हे तत्व मात्र सोनंच आहे ना, एकच आहे ना. तसे दोन्ही देव आपल्याला दिसायला जरी वेगळे असले तर असायला मात्र ते एकच आहे. त्याच्यामध्ये भेद करायचा नाही, त्याच्यामध्ये भेद करायचा नाही आणि वाद घालत बसायचा नाही. काही माणसांना भगवान शंकर आवडतील तर काहीला नटखट नाही आवडतात, बरोबर आहे? काही भगवान शंकराचे भक्त आहेत तर काही भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत, तर काहीला भगवान शंकरही आवडत नाही आणि भगवान श्रीकृष्णही आवडत नाही. मर्यादा पुरुषोत्तम राम, बरोबर आहे? काही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे भक्त आहेत, बरोबर आहे की नाही? पण आपण या देवामध्ये वाद करत बसायचा नाही. दोघांमध्ये भेद करत बसाल तर ही भक्ती देवाला मान्य नाही, कोणत्याच देवाला मान्य नाही. तुम्ही दर्शन कोणत्याही देवाचं घ्या, पण सर्व देवात आपल्याला एक देव दिसला पाहिजे. सर्व देवामध्ये आपल्याला एक देव दिसला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे, बरोबर आहे? एको देवच सर्व भूतेषु गूढः, ईश्वर हा एकच आहे, बरोबर आहे? म्हणून अगोदर आपण कथा ऐकली ती हरीची, आता आपण कथा ऐकतो ती हराची. पण भगवान शंकर आणि भगवान विष्णू याच्यामध्ये भेद करायचं काही काम नाही. आता जे ते पुराण असतं त्या त्या देवाची महती त्याच्यात जास्त सांगितलेली असते. मग पुराणात महती गायलेली आहे म्हणजे मग ते वेगळे वेगळे आहेत असं त्याचा अर्थ होत नाही, बरं का? म्हणून आपल्याला ही कथा आज ऐकायला मिळते ती भगवान शंकराची. आणि आता पवित्र असा श्रावण महिना पुढे येणारच आहे ना, आणि श्रावणामध्ये भगवान शंकराच्या पूजेला जास्त महत्त्व दिलं जातं, बरोबर आहे की नाही? भगवान शंकराच्या पूजेला जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणून ही शिवपुराणाची कथा आपल्याला 7 दिवसपर्यंत ऐकायची आहे. मग कथा करत असताना, कथा ऐकत असताना, कथा करणाऱ्याच्याही मनामध्ये भाव स्वच्छ असला पाहिजे, निर्मळ असला पाहिजे, आणि कथा ऐकणाऱ्याच्या हृदयात सुद्धा भाव निर्मळ असला पाहिजे. निर्मळ भावनेने आपण कथेमध्ये बसायचं असता. याच्यामध्ये आपण भेद डोक्यात घेऊन बसाल तर ही कथा आपल्याला कळणारही नाही, आवडणारही नाही आणि भावणारही नाही. निर्मळ मनाने आपल्याला या कथेमध्ये बसायचं आहे. आणि भजन करत असताना गुणदोष पाहायचे नाही, भजन करत असताना गुणदोष पाहायचे नाही. तुकाराम महाराज आपल्याला सुंदर सांगतात, अनेकाचे कानी गुणदोष मना न आणि. आपल्या मनात सुद्धा गुणदोष आले नाही पाहिजे. गुणदोष दृशीर दोष गुणस्तु भयवर्जितः. या जगातला सर्वात मोठा दोष आहे गुणदोष पाहणं, आणि जगातला सर्वात मोठा गुण आहे कोणाचे गुणदोष न पाहणं. म्हणून गुणदोष रहित होऊन आपल्याला ही कथा ऐकायची आहे, तर त्याचं फळ आपल्या पदरात पडेल. आणि आपण जर गुणदोष काढत बसलो तर याच्यातून आपल्याला काही मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. अनंत वाचाळ बरळ ती बरळ,
तया कैसा गोपाळ किंवा दयाळ पावे हरी. नुसतं बडबड 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 करत राहिलो आपण तर आपल्याला या कथेतून काही मिळणार नाही. म्हणून महाराज म्हणतात निर्मत्सरानाम सताम, निर्मत्सर होऊन आपल्याला ही कथा श्रवण करायची आहे. नंतर करा ताई पूजा. हां ठेवा. आरतीचं आहे का ताट का पूजा करायची मग नंतर करा, आरतीच्या वेळेत करा. बरोबर. हां बसा. लक्ष द्या. मग एकूण 18 पुराण आहेत. लक्ष देऊन ऐका बरं का. 18 पुराण आहेत आणि त्या 18 पुराणामधलंच आपण भागवत पुराण आपल्या सगळ्यांना परिचित आहे, माहिती आहे. पण शिवपुराण आता जास्तीत जास्त परिचित झालं या 2 वर्षापासून, आहे की नाही. मागचं वर्ष आणि त्याच्या एक मागचं वर्ष त्याच्यामध्ये हे शिवपुराण कथा प्रसिद्ध करण्यात जास्त सिंहाचा वाटा प्रदीप मिश्राजींचा आहे की नाही. त्यांच्यामुळं हे घराघरापर्यंत म्हणजे याची निर्मिती अगोदरच आहे. हां लक्ष देऊन ऐका. पण याचा प्रचार प्रसार त्यांच्या माध्यमातून जास्त झालेला आहे. म्हणून हे शिवपुराण मग असं एकच पुराण आहे का, नाही. तर एकूण 18 पुराण आहेत. आणि असं सांगतात या शिवपुराणाची निर्मिती प्रथमतः भगवान शंकरापासून झालेली आहे. पहिल्यांदा हे भगवान शंकरांनीच निर्माण केलेलं आहे. आणि या शिवपुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत. किती? 24,000. भागवत पुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत आणि शिवपुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत. आणि हे पवित्र असं पुराण ऐकल्याच्या नंतर माणसाच्या जीवनातलं पाप नाहीच होतं. आणि महाराज म्हणले पुण्याची प्राप्ती माणसाला होत असते. पुण्याची प्राप्ती होते आणि पापाचा नायनाट करणारी ही परम मंगलमय शिवपुराणाची अशी ही कथा आहे. सांगतात कलियुगाला सुरुवात झाली. लक्ष देऊन आहे का. कलियुगाला सुरुवात झाल्याच्या नंतर या कलियुगाचा जर आपण विचार केला तर या कलियुगामध्ये पापाचरण करणारी माणसं आपल्याला जास्त दिसतात. पुण्याच्या मागे पळणारी माणसं कमी आहेत आणि पापाचरण करणारी माणसं आपल्याला या कलियुगामध्ये जास्त दिसतात. कारण कलीचा तो दोषच आहे. कलीचा तो दोषच आहे. पांडव जेव्हा निजधामाला चालले, लक्ष देऊन आहे का बरं का, तेव्हा कलियुगाला सुरुवात झाली होती. आणि कलियुगाला सुरुवात झाल्याच्या नंतर पांडवांनी काही दृश्य पाहिली त्याचं वर्णन करतात. 2 सोंडेचा हत्ती पाहायला मिळाला कलियुगामध्ये. ऐका 2 सोंडेचा हत्ती पाहायला मिळाला. त्याच्यानंतर 3 विहिरी एका लाईनीत आहे. 2 विहिरीला पाणी आहे आणि मधल्या एका विहिरीला पाणी नाही. असं विचित्र दृश्य. एक गाय आपल्या वासराला चाटत होती. पण ती गाय वासराला चाटत असताना तिची त्या वासराची कातडी सुद्धा तिनं चाटायला सुरुवात केली. आणि त्या वासरालाच आपलं भक्षण बनवायला लागली गाय. हे कलियुगामध्ये पाहायला मिळालं. एवढंच नाही, एक खूप मोठा दगड एका डोंगरावरून आला. आणि तो दगड डोंगरावरून आल्याच्या नंतर कुठंच न थांबता मध्ये दगड आडवे आले. त्याच्यावरही तो थांबला नाही, आडला नाही. पण शेवटी खाली जाता जाता एका गवताच्या काडीला तो ताडला. बघा बरं का, एवढा मोठा दगड एका गवताच्या काडीला ताडून थांबला. हे अपेक्षित गोष्टी आहेत का. या हत्तीला सोंड किती आहे? एकच आहे. पण कलियुगात काय पाहायला मिळालं? 2 सोंडेचा हत्ती. आता एका लाईनीत 3 विहिरी आहेत, बरोबर आहे ना. मग 2 साईडच्या विहिरीला पाणी असावं आणि एकीला नसावं, ही आश्चर्याचीच गोष्ट आहे का नाही. गाय वासराला चाटती हे उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण शेतकरीच आहोत. पण ती चाटत चाटत त्याला संपून टाकते, हे विचित्रच आहे का नाही. ही अपेक्षा नसणारी गोष्ट आहे का नाही. आणि एवढा दगड दगडाला आडून न थांबता गवताच्या काडीला आडून थांबतो, ही अपेक्षित गोष्ट आहे का नाही. कलियुगामध्ये अशा अनपेक्षित घटना घडत राहतात. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा घटना घडणं, याचं नावच आहे कलियुग. माणसं म्हणतात वाटलं नव्हतं असं होईल, पण आज प्रभुदेवा असं व्हायला लागलं. बरोबर आहे ना. वाटलं होतं का स्टेजवर असं काही होईल? नाही. बरोबर आहे का नाही. पण हे असं घडत राहणं हे कलियुगाचंच वर्णन आहे. सगळं कलियुगाचं वातावरण सांगितलेलं आहे. बरोबर आहे का नाही.
अनपेक्षित घडणं म्हणजे कलियुग आहे, बरोबर आहे ना. आपण विचार केला नसेल अशा घटना जिथं घडतात त्याचं नाव आहे कलियुग. आता 2 सोंडेचा हत्ती म्हणजे कोण, लक्ष देऊन आहे का, थोडा आवाज दे बरं. 2 सोंडेचा हत्ती म्हणजे कोण, लक्ष द्या. माणसाला 2 सोंडेचा हत्ती म्हणलेला आहे. कलियुगामध्ये माणसं 2 सोंडेचे होतील. 2 सोंडेचे म्हणजे 2 तोंडी, दुतोंडी म्हणतात का नाही, 2 तोंडाची माणसं. 2 तोंडाचे म्हणजे समोरून एक आणि पाठीमागून एक, असा अर्थ आहे का त्याचा, नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दुतोंडी माणसं म्हणतात. हो तुम्ही असे मांडोळासारखे काय, इकडे एक बोलता तिकडे एक बोलता, बरोबर आहे का नाही. दुतोंडी माणसं होतील. तोंडावर एक बोलतील, माघारी एक बोलतील. बरं का शंकर महाराज, मी छान वाचले एका ठिकाणी, महफिल में चल रही थी बुराई हमारी, महफिल में चल रही थी बुराई हमारी, हम जाके पहुंचे तो आवाज आई बड़ी लंबी उम्र है तुम्हारी. बरोबर नाही कळलं तरी वाजवा, मस्त आहे. हा नादर आहे काय का. आम्ही अशी मैफिल बसलेली होती आणि त्या मैफिलमध्ये, त्या मीटिंगमध्ये आपल्या नावाची चर्चा चालू असते. हा असा आहे, हा तसा आहे, हा असा आहे, हा तसा आहे, बरोबर आहे ना. आणि त्या मीटिंगमध्ये ती आपल्या नावाची चर्चा सुरू असते बरं का. पण अचानक आपण जाऊन पोचवा की उद्गार येतात, अहो तुमच्याच नावाची चर्चा सुरू होती, मरत नाही तुम्ही, आता तुम्ही मरेपर्यंत जगणार आता, बरोबर आहे ना. मरेपर्यंत जगणार तुम्ही आता, आहे का नाही. म्हणजे विचार जर केला तर आपलं कोण आणि परक कोण हे माणसाला लवकर कळत नसतं. 2 तोंडी माणसं असतात ना. जसं सरकारची भूमिका आता 2 तोंडी चालू आहे महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे. तुम्हाला धक्का लागू देणार नाही आणि यांना देणार, बरोबर नाही ना. असं कळलं तुम्हाला, सगळ्याला स्पष्टीकरण करायचं काम नाही. ही 2 तोंडी भूमिका असते ना. म्हणून माणसाचं हे असं झालेलं आहे कलियुगामध्ये. तोंडावर एक बोलतात माणसं आणि माघारी एक बोलतात. काही काही आम्हाला अनुभव येतात. काही माणसं आम्हाला घरी नेतात, महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागले पाहिजे, आमची इच्छा आहे तुमचे पाय आमच्या घराला लावायचे. आणि छान व्यवस्था करतात. आणि नंतर गेल्यावर म्हणतात महाराजांचा फोन आला होता आणि म्हणले आम्ही घरी येणार आहे, आम्ही घरी येणार आहे, महाराजांचा फोन आला होता आणि आम्ही घरी येणार आहे. आणि एकदा थांबलं तरी मग म्हणतात महाराज आता या रस्त्याने कधी जरी चालले तर आमच्या घराशिवाय दुसरीकडे थांबत नाही. बरोबर का. बोलवतात आपल्याला स्वतःवरून पण पाठीमागं पुन्हा निंदा करत बसतात. हा कळत नाही आपलं कोण आहे आणि परक कोण आहे, बरोबर आहे ना. मग कलियुगातलं हे वर्णन आहे. कलियुगात आपण जर विचार केला तर अशी दुतोंडी माणसं आपल्याला जास्त सापडतात बरं का. 2 सोंडेचा हत्ती म्हणजे हे कलियुगाचं वर्णन आहे. दुसरं काय, गाय वासराला चाटत होती आणि चाटत असताना त्या वासराला तिने संपून टाकलं. याचा अर्थ असा आहे रक्षकच आज भक्षक झालेले आहेत. गायीनं खऱ्या अर्थानं वासराला सांभाळायला पाहिजे नाना, बरोबर आहे ना. गायीनं वासराला सांभाळायला पाहिजे. पण ती गाय जर लेकराला संपून टाकत असली तर ही राज्यकर्त्यांची वर्णन या ठिकाणी आहे. रक्षक आज समाजाचे भक्षक झालेले आहेत. आणि रक्षकच जर भक्षक झाले तर समाज सुधरवायचा कोणी, हा गंभीर प्रश्न आहे बरं का. रक्षक भक्षक झाले तर समाज सुधरवायचा कोणी. काही माणसं म्हणतात महाराज तुमच्याकडे पाहून आमच्या जीवनाची वाटचाल आहे, पण तुम्ही जर आज असे वागायला लागले तर आम्ही कुणाकडे पाहून जगायचं, आम्ही कुणाकडे पाहून आमच्या जीवनाची वाटचाल करायची. मी सुंदर उदाहरण सांगितलं होतं बघा. एकाच्या घरात मुंग्या झाल्या, मग ते मेडिकलवर गेलं आणि त्या मुंग्या मेडिकलवर गेल्याच्या नंतर त्या मेडिकलवाल्याला हो म्हणे, ओ घरात मुंग्या झाल्या, हो मुंग्या मारायची पावडर द्या, मुंग्या मारायची पावडर द्या. मेडिकलवाल्याने पुडी दिली आणि घरी आला. घरी आल्यानंतर पुरी उघडून पाहिली आणि पुन्हा मेडिकलवाल्याकडे माघारी गेला. ओ म्हणे दादा मुंग्या मारायची पावडर द्या मला. तर मेडिकलवाला म्हणे अहो ही मुंग्या मारायचीच पावडर आहे. घेणारा म्हणे अहो ह्याच्यातच मुंग्या झाल्या तर मारायच्या कशाने. मुंग्या मारायच्या पावडरमध्ये जर मुंग्या झाल्या तर मुंग्या मारायच्या कशाने. रक्षक जर भक्षक झाले तर समाज सुधरवायचा कोणी.
बरोबर आहे ना. म्हणून आज जर राज्यकर्त्यांची भूमिका जर आपण पाहिली, ती तर रक्षक आहे समाजाची, पण समाजाचे रक्षक असताना समाजालाच भक्ष्य करण्याची वृत्ती चाललेली आहे. रक्षक भक्षक झालेले आहेत. लक्ष देऊ नाही का बरं. रक्षकच भक्षक झालेले आहेत. हे कलियुगाचं वर्णन आहे. कलियुगाचं वर्णन करत असताना लक्ष द्या. तर खूप मोठा दगड घरंगळत आला आणि एका गवताच्या काडीला अडून थांबला. आता ही घटना काय, तो मोठा दगड म्हणजे आहे काळ. लक्ष द्या. तो मोठा दगड म्हणजे आहे काळ आणि एक गवताच्या काडीला अडला. याचा अर्थ आहे या काळापासून सुटण्यासाठी आपल्याला एकच उपाय आहे, ते म्हणजे भगवंताचं भजन. आपल्याला भगवंताचं भजन या कलियुगामध्ये तारू शकतं. बाकी कोणीही आपल्याला या काळापासून सोडू शकत नाही. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे. आपण सगळे काळाच्या जबड्यामध्ये आहोत आणि आपण तोपर्यंत सुरक्षित आहोत जोपर्यंत त्यांनी आपलं तोंड बंद केलेलं नाही. पण महाराज म्हणले या काळावर जर आपल्याला मात करायची असेल तर जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. या जगाला जो काळ खाणारा आहे, या नामाच्या जोरावर, या नामाच्या ताकदीवर आम्ही त्याच्या डोक्यावर पाय देऊन चालणारी माणसं आहेत. ही ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. पण आपण एवढे काळाच्या जबड्यात जरी बसलेलो असलो तरी आपल्याला आठवण नाही आहे की आपल्याला मरायचं आहे. आपल्याला आठवण नाही की आपल्याला जायचं आहे. आता परवा कालच आमच्या चुलतीचं सावडण झालं. चुलती वारली आणि काल सावडण झालं. मग आज मला इकडं निघायचं आहे सकाळी सकाळी. तर आमचे दुसरे भाऊकीतले आजी निघणार. मी तेवढ्यात ते डॉक्टर बोलवले तर म्हणले गेले. निघायचं तेवढ्यात तर ते त्यांनाही जावं लागलं. बरोबर आहे की नाही. आपण हे डोळ्यानं पाहतोय पण आपण विसरलेलो आहे की आपल्याला सुद्धा जायचं आहे. आपल्याला सुद्धा जायचं आहे. लक्ष देऊ नाही का. पण एवढ्यात आपण कुठंतरी सुखाची अपेक्षा, काही मिळवण्याची अपेक्षा करत राहतो. जसं सगळ्यांना उदाहरण माहिती आहे, एका सापाने एक बेडूक गिळलेलं आहे. बेडूक गिळलेला आहे पण ते बेडूक अर्ध सापाच्या तोंडात आहे आणि अर्ध बाहेर आहे. पण त्या बेडकाच्या समोर एक किडा येतो आणि तेवढ्यात ते बेडूक त्याला खाण्याचा प्रयत्न करता. म्हणजे हा मरणार आहे काही क्षणामध्ये, पण समोर आलेल्या किड्याला सोडत नाही, त्याला खाण्याचे प्रयत्न करतो. माणसाचा आज असंच झालेला आहे. क्षणाचा माणसाचा भरोसा नाही. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. महाराज म्हणले माशी पंख पाकडी तव हे सरे. माशीला पंख हलवायला सुद्धा वेळ जास्त लागतो, एवढा माणसाला मरायला लागत नाही. लक्ष द्या. तरी पण माणसाच्या पाठीमागे एवढा संग्रह लागलेला आहे. हे मिळू का ते मिळू, हे मिळू का ते मिळू, त्या बेडकासारखं काम आपलं झालेलं आहे. सुंदर उदाहरण आपण ऐकलेलं असेल कदाचित. एक वाटसरू रस्त्याने चालत असताना त्याच्या पाठीमागे एक वाघ लागला आणि त्या वाघाच्या भीतीपासून तो पुढे पळायला लागला. पुढे पळत असताना विहीर होती, आहे का नाही. आता आपल्याला उदाहरण मस्त झालंय. समोरच विहीर आहे आपल्या, आहे का. समोर विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये तो पडला. पण त्या विहिरीमध्ये पडला असताना ऐका, कोरड्या विहिरीत पडला, पण एक झाड त्या विहिरीत उगवलेलं होतं म्हणून त्याला त्या झाडाची फांदी हातामध्ये लागली. ऐका बरं का. आणि झाडाची फांदी हातामध्ये लागली आणि कसं तरी त्याला त्या वाघापासून जीव वाचला. लक्ष देऊन ऐका बरं का उदाहरण. वाघापासून जीव वाचला. त्याला वाटलं आता विहिरीत खाली उडी मारू, खाली आपण सावकाश विहिरीमध्ये उतरू. पण खालच्या विहिरीमध्ये पाहायला गेला तर ते तिथं एक नाग होता. बरोबर आहे ना. नाग होता. वरी पाहिलं आपण ऐकलेलं आहे वाघोबा आणि खाली पाहिलं तर नागोबा. बरं, ज्या फांदीला लटकला त्या फांदीला आग्या मोळ बसलेलं होतं आणि त्या आग्या मोळाच्या माश्या उठल्या आणि त्याला चावायला लागल्या. पण त्याचा झटका बसल्यामुळं त्या मोळाचा कांदा थोडा फुटला आणि तो कांदा फुटल्यानंतर एक एक थेंब त्याच्या नाकावर जवळजवळ पडत होता. पण ते नाकावर पडलेला थेंब जिभीनं चाटवून आत घेत होता. बघा बरं का. आता वरी पाहिलं तर वाघ आहे, खाली पाहिलं तर नाग आहे. मोहळाच्या माशाने अंग सगळं चावून सुजलेलं आहे. पण एवढ्या दुःखामध्ये
एक थेंब मधाचा पडतो आणि तो जिभेनं चाटण्याचा प्रयत्न करतो. 3, 4, 5 मिनिटाला एखादा थेंब पडतो आणि तो चाटून त्याच्यात समाधान मानतो. महाराज म्हणतात अशी गत माणसाची झालेली आहे. सुखाचा विचार केला तर मधासारखा आहे. सुखाचा विचार केला तर तो 3-4 मिनिटाला एखादा थेंब मधाचा जसा पडतो तसं जीवनामध्ये सुखाचा विचार. सुख पाहता जवा पाडी, 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 सुख पाहता जवा पाडी. दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे, सुख पाहता जवा पाडी, सुख पाहता जवा पाडी, सुख पाहता जवा पाडी. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. लक्ष देऊन आहे का बरं का. थोडंसं सुख आहे जीवनामध्ये, बाकी जर विचार केला तर जीवनामध्ये सर्व दुःखच आहे. तुम्ही बघा बरं, संसारात भांडणं जास्त आहे का आनंद जास्त आहे? भांडणं जास्त ना आनंद कमी. आनंद कमी आहे ना. तुम्ही बघा एखाद्या दिवशी माणूस खुश असतो, बरोबर आहे का नाही? बाकी जीवनामध्ये दुःखच आपल्या जास्त आहे ना. कारण भगवंताने याला बोर्डच लावलेला आहे, दुःखालयम शाश्वत. आता हे दुःखालयच आहे ना, मग दुःखालयामध्ये आपण सुख शोधतो हे आपलं मूर्खपण आहे, बरोबर आहे ना. म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणून या कलियुगामध्ये आपण जर विचार केला तर याच्यातून आपल्याला सुटण्यासाठी एक उपाय आहे, ते आहे भगवंताचं नाम. भगवंताचं नाम आपल्याला याच्यातून सोडू शकता. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. महाराज म्हणतात माणसाला तारणारं जर काय असेल तर देवाचं नाव आहे. एक नामच माणसाला तारणारं. या काळाच्या तावडीतून जर आपल्याला सुटायचं असेल तर ती गवताची एक काडी म्हणजे एक भगवंताचं नाम आहे. महाराज म्हणले नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतराचं पाप नाहीसं करण्याची ताकद जर कशामध्ये आहे तर ती भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि ते भगवंताचं नाम, त्या भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगणारी ही शिवपुराण कथा आहे. आता या भगवान शंकराचे वर्णन याच्यामध्ये आहे. ही कथा ऐकल्याच्या नंतर काय मिळतं लक्ष देऊन ऐका. भागवत कथा ऐकल्यानंतर काय मिळतं, शिवपुराण ऐकल्यानंतर काय मिळतं तर सांगतात 4 पुरुषार्थ आहे जीवनामध्ये. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे जीवनामध्ये. आणि आपण हे मिळवून जीवनाचा पुरुषार्थ सिद्ध करायचा असतो बरं का. हे मिळवले नाही तर आपण पुरुषार्थ सिद्ध केलेला नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे एक जरी मिळवायचं म्हणलं तर किती कष्ट आहे. धर्म मिळवायचा म्हणलं, प्राप्त करायचा म्हणलं, धर्माने चालायचं म्हणलं तरी किती कष्ट आहे. अर्थ म्हणजे पैसा, हे सोपं आहे का? पैसा मिळवणं सुद्धा सोपा नाही ना. पैसा कमवणं सुद्धा सोपं आहे का? अजिबात नाही बरं का. पैसा कमवणं सुद्धा, अर्थ म्हणजे पैसा, पैसा कमवणं सुद्धा सोपं नाही. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. पण शिवपुराण ऐकल्याच्या नंतर, भगवान शंकराची भक्ती केल्याच्या नंतर, भगवान शंकराची आराधना केल्याच्या नंतर, त्या भगवंताच्या नामाचा जप केल्याच्या नंतर हे 4ही पुरुषार्थ आपल्याला एकाच ठिकाणी मिळतात. हे एका सुंदर अभंगात वर्णन केलेलं आहे. हे 4ही एकत्र मिळण्याचं ठिकाण जर काय असेल तर ते भगवंताची कथा आहे. हे सुंदर वर्णन एका ठिकाणी केलेलं आहे.
धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष क्या बात है? धर्म काम मोक्ष धर्म अर्थ क्या बात, सर्वांनी म्हणा. मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष सीमा देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता देव नाम वाचे वदता शिव नाम हरि बोल अर्थ काम आणि मोक्ष लक्ष देऊन ऐका बरं का. माणसालाही मिळवा वाटतं ना सर्वांना. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जर मिळवायचं असेल तर महाराज म्हणले शिव देखता प्रत्यक्ष. भगवान शंकराला नुसतं पाहिलं तरी हे चारही पुरुषार्थ आपल्याला मिळत राहतात. आणि त्यांना पाहून आपण काय म्हणायचं? वाचे वदता शिवनाम. अजून काय मिळतं? तयान बाधी क्रोध काम. महाराज